केलेला काळाबाजार झाकण्यासाठी त्यांना सत्ता पाहिजे. संदीप आबा गिड्डे पाटील. 34 वर्षात निवडणूक का लागू दिली नाही? सत्ताधाऱ्यांना सवाल. सांगलीच्या कवठेमहांकाळ येथील श्री महाकाली सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लागली असून सत्ताधारी गटाच्या विरोधात कारखाना बचाव कृती समितीने एकास एक उमेदवार दिले असून आज त्यांचा प्रचार शुभारंभ झाला. यावेळी संदीप आबा गिड्डे पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले की सत्ताधाऱ्यांनी 35 कोटी घेतलेले कर्ज कशासाठी घेतले होते, तसेच 29 कोटी कर्जाचा तसेच 45 कोटी साखरेचा हिशोब द्यावा. तसेच कारखाना गेल्या 7 वर्षात का सुरू केला नाही, तसेच त्यांनी कारखाना नाही तर सभासदांच्या खिशातील पैसा खाल्ला आहे असे सांगून त्यांनी कारखाना सुरू झाल्यानंतर करण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष जयसिंग तात्या शेंडगे, प्राध्यापक दादासाहेब ढेरे, कृती समितीचे सर्व उमेदवार, सभासद, कारखाना कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कॅपॅसिटीचा करूनच चालू करणार आहे. ऑटोमॅटिक मशिनरी बसवूनच चालू करणार आहे. कारभार पारदर्शक ठेवण्यासाठी ऊसाचा दर जो असेल तो दर त्या ठिकाणी ऊसाच्या रिकव्हरीवरतीच अवलंबून असेल. ज्याची रिकव्हरी जास्त त्याला दर जास्त. रिकव्हरी मीटरवरती सीसीटीव्ही असेल आणि हा सभासद 24 तास रिकव्हरी मीटर कधीही ऑनलाईन सीसीटीव्ही चेक करू शकेल. एवढा पारदर्शक कारभार असेल. 10 टनाच्या त्या ठिकाणी ट्रक मध्ये 20 ते 40 किलो पर्यंत जरी फरक आढळला, कुठल्याही वजन काट्यावर वजन करून आणायचं. 10,000 रुपयाचं बक्षीस त्या ठिकाणी महाकाली बचाव कृती समिती देईल. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची काटामारी ठेवली जाणार नाही. सभासदांच्या हक्काची साखर, साखरेचा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जर वाढतोय तर सभासदांच्या हक्काची साखर देखील त्या ठिकाणी सभासदांना मिळणार आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे सभासदाला जो दर मिळतोय तो जसं मी रिकव्हरी प्रमाणे सांगितलं तसंच आंतरराष्ट्रीय बाजारातल्या साखरेच्या दरावरती पण असेल. तो कसा असेल तर एखाद्या सभासदाला वाटलं की आज मी माझं 1 लाख रुपयाचं त्या ठिकाणी बिल आहे, तर सभासद म्हटला की माझं बिल जे 1 लाख रुपयाचं आहे ते कारखान्यात तसंच राहू दे, बरोबर. परंतु त्यावेळेला समजा दर 50 रुपये असेल साखरेचा आणि ज्या दिवशी तो पैसे काढायला म्हणून आला आणि तो जर 100 रुपये झाला तर लाख रुपयाचे किती झाले? साखरेचा दर जसा वाढेल तसं त्या सभासदाची जर त्या ठिकाणी बिल जर कारखान्याकडेच असेल तर ते देखील तसंच फ्लक्च्युएट होईल. नीट लक्षात घ्या. तो आम्ही टाटा पेमेंट तर विषयच आहे, कमिटमेंट आहे, पण सभासदाला वाटलं की बिल आपण साखरेच्या दराच्या फ्लक्च्युएशनच्या आधारावर ठेवूया तर त्या दरावरती सुद्धा कमोडिटी मार्केटमध्ये तो साखर त्या तेवढ्या रुपयाची साखर ती त्याच्या नावावरच असणार आहे थोडक्यात.